हेड नेक कॅन्सर हा जो आजार आहे तो म्हणजे चेहरा, मानेचा आणि जबड्याचा. 90% हेड नेक कॅन्सर जे असतात ते स्मोकिंग आणि टोबॅको ह्याच्या रिलेशन्समध्ये आपल्याला डेव्हलप झालेले दिसतात. 100 पेशंट्स हेड नेक कॅन्सरचे पूर्ण जगभरात असतील तर 30 हे इंडियामध्ये असतील. ओके. एवढं जास्त बर्डन इंडियामध्ये आहे. म्हणजे एखादा व्यक्ती समजा तंबाखू सेवन, धूम्रपान करत नसेल तर त्याला 30 पटीने कॅन्सर होण्यापासून तो स्वतःला वाचवतोय ऑलरेडी. आणि जे स्मोकिंग किंवा टोबॅको च्युईंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन करतायत त्यांना 30 पट जास्त चान्स आहे की इन फ्युचर दे विल गेट हेड नेक कॅन्सर. जेव्हा कॅन्सर तो आजार झाला हे जेव्हा त्याला कळतं, तो आधीच खचतो, तर त्याला असं वाटतं की जास्तीत जास्त ट्रीटमेंटनी माझं लाईफ वाढेल, पण मी यातून वाचू शकणार नाही. समजा आपण ओरल कॅव्हिटी कॅन्सर म्हटलं तर शरद पवारजी ही इज अ ओरल कॅन्सर सर्वायवल. सिनेस्टार राकेश रोशनजी ही इज अ ओरल कॅन्सर सर्वायवल. सो बरेचशी उदाहरणं आहेत ज्यांचं अर्ली डिटेक्शन झाल्यामुळे आणि प्रॉपर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्यांचे जे कॅन्सर आहेत ते व्यवस्थित ट्रीट झालेले आहेत. केमोथेरपी वगैरे जे थेरपीज असतात त्यामध्ये हेअरफॉल खूप होतो, मग त्यांना भीती वाटते की माझे पूर्ण केस जातील अँड ऑल. केसांच्या मुळांना थेरपीच्या दरम्यान आपण एक थंड टेम्परेचर प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यावरती मेकॅनिकल थोडं प्रेशर डेव्हलप होतं आणि त्यामुळे जे थेरपीचे औषधं आहेत किंवा त्यांचा जो इफेक्ट आहे या हेअर फॉलिकल्सवरती तो कमी होतो. तिकडचं मेटाबॉलिझम कमी होतं आणि हेअर फॉलिकल्स जे डॅमेज होणार असतात थेरपीमध्ये ते कमी डॅमेज होतात. पण बरेच वेळा याची लक्षणं दिसूनच येत नाहीत, मग कळणार कसं की एक्झॅक्टली त्याची सुरुवात आहे किंवा काय? यासाठी काय करावं लागेल? की समजा 3 आठवडे ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणताही त्रास असेल, ती गाठ असू दे, एखादी जखम असू दे, ती समजा आपोआप भरत नसेल किंवा आपोआप रिपेअर होत नसेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर समजा लवकर आपण त्याला डिटेक्ट केलं तर आपल्याला त्याचे फायदेही चांगले मिळतील आणि आजार पूर्णपणे बराही होऊ शकतो. नमस्कार, मी हर्षाली. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे हेड अँड नेक कॅन्सर अवेअरनेस, कारण एप्रिल महिना यासाठी विशेष मानला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर वेळेवर ओळखला तर तो नक्कीच बरा होऊ शकतो. आणि अशा काही स्टेप्स आहेत ज्या आपण स्वतः सेल्फ एक्झामिन करून आपल्याला कळू शकतं की कॅन्सर आहे का, ते सुद्धा फक्त 2 मिनिटात. आणि या सर्वांवर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर पुष्पक चिरमाडे, जे अनुभवी ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि ज्यांना 15 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. त्यांच्याकडून आज आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. ठाणे, वाशी आणि पनवेल येथे PCC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर हे गेल्या 10 वर्षांपासून कमी दरामध्ये कॅन्सर उपचार पेशंटना उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर मोठ्या रुग्णालयांच्या तुलनेत कमी खर्चात आणि त्याच क्वालिटीमध्ये ते उपचार दिले जातात. किमोथेरपीमधून केस गळणं हा जो मोठा साईड इफेक्ट आहे त्याला रोखण्यासाठी अत्याधुनिक स्कॅल्प कूलिंग हे मशीन तिन्ही सेंटरला उपलब्ध आहे. यामुळे इम्युनोथेरपी दरम्यान केस गळणं 60 ते 80% कमी होतं आणि आपल्या महिलांना किमोथेरपी घेताना फार त्रास होत नाही. सेंटरचे संचालक आणि व्यवस्थापक डॉक्टर पुष्पक चिरमाडे हे हार्वर्ड सर्टिफाईड DM मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. इम्युनोथेरपी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी याचा त्यांनी विशेष आणि सखोल असा अभ्यास केलेला आहे. कॅन्सर रुग्णांना आर्थिक सामाजिक मदत करण्यासाठी PCC सेंटरचे ऑन्कोलॉजी फाउंडेशन हे सतत कार्यरत असतं. चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर पुष्पक, सुरुवातीलाच तसा हा बेसिक प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर खूप अवघड असेल मे बी, कारण का कॅन्सर कशामुळे होतो हे एक्झॅक्टली कळून येत नाही. तर त्यामागे नेमकं ठोस कारण काय असू शकतं? आयदर चुकीचं खाणं किंवा फॅमिली हिस्ट्री की व्यसनच याला कारणीभूत आहे? बरोबर. आजकाल आम्ही काय बघतो की कॅन्सरचं प्रमाण खूप रॅपिडली वाढत चाललेलं आहे आणि विविध प्रकारचे कॅन्सर म्हणजे ओरल कॅव्हिटी, जबड्याचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि रेअरली आता लिव्हर कॅन्सर्स, लंग कॅन्सर्स हेही वाढत चाललेले आहेत आणि यांची कारणं बरीच वेगवेगळी आहेत. सो समजा आपण बघितलं की जबड्याचा कॅन्सर, तर हे जे हा जो आजार आहे तो मोस्टली टोबॅको म्हणजे तंबाखू सेवनामुळे आणि अल्कोहोल मद्यपानामुळे होतो. त्यामुळे काय होतं की जे आपले गुणतंत्र असतात म्हणजे जीन्स असतात, DNA असतात, राईट, तर त्यांच्यामध्ये बदल होतात आणि जेव्हा सेल्स डिवाईड होत असतात ते एका कंट्रोल्ड वेमध्ये डिवाईड होतात. पण हे जे म्युटेशन्स होतात DNAमध्ये त्यामुळे ह्यांचं डिव्हिजन जे असतं ते रॅपिडली आणि अनकंट्रोलेबली फास्ट होतं आणि त्यामुळे ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स होते आणि ह्यालाच आपण म्हणतो गाठ निर्माण होणे किंवा कॅन्सर डेव्हलप होणे. दुसऱ्या प्रकारचे कॅन्सर जसे ब्रेस्ट कॅन्सर झाले, त्यांची मूलभूत जी प्रोसेस आहे ती हीच आहे. ॲबनॉर्मल डिव्हिजन्स ऑफ सेल्स लीडिंग टू लंप फॉर्मेशन किंवा गाठ फॉर्मेशन आणि दॅट इज नोन ॲज कॅन्सर.
बट जे फॅक्टर्स त्याला कारणीभूत असतात हे वेगवेगळे असतात. तर समजा ब्रेस्ट कॅन्सरचं बघितलं त्याच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स, लठ्ठपणा हे प्रामुख्याने दिसून येतात. किंवा आपण लिव्हर कॅन्सर म्हटलं तर अगेन अल्कोहॉल किंवा मद्यपान हे प्रामुख्याने दिसून येतात. लंग कॅन्सरसाठी स्मोकिंग, पोल्युशन हे आता नवीन जे वाढते प्रमाण आलेले आहेत लंग कॅन्सरचे, तर त्यामुळे ते डेव्हलप होत आहे लंग कॅन्सर. सो देर आर मल्टिपल रिझन्स वाय कॅन्सर इज इन्क्रीजिंग, बट द बेसिक प्रोसेस रिमेन्स सेम. काय की ॲबनॉर्मल चेंजेस टू द DNA विच लीड्स टू अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन अँड ग्रोथ. तर बेसिकली आपला हा जो कॅन्सर हा आजार आहे ह्याला बरीचशी कारणे कारणीभूत आहेत आणि एका कारणावरती आपण बोट ठेवून नाही सांगू शकत की ह्याच्यामुळेच कॅन्सर होतोय. ओके, म्हणजे तसं हे डिफिकल्टच आहे. त्यामुळे आपलं डेली रुटीन जे आहे ते व्यवस्थित ठेवायलाच पाहिजे. करेक्ट. आणि बरेच वेळा काय होतं डॉक्टर पुष्पक, वेगळा कोणता आजार असेल इतर असं बरेच वेळा काय होतं, कोणताही आजार असेल तर पेशंट इतका घाबरत नाही, पण जेव्हा कॅन्सर तो आजार झाला हे जेव्हा त्याला कळतं तो आधीच खचतो. तर त्याला असं वाटतं की जास्तीत जास्त ट्रीटमेंटनी माझं लाईफ वाढेल, पण मी यातून वाचू शकणार नाही. सो हा त्याचा एक समज होतो. तर हा नेमका गैरसमज आहे की खरंच कॅन्सरपासून ट्रीटमेंट किंवा त्यातून क्युअर होणं खरंच खूप अवघड आहे? नाही, बरोबर आहे. कॅन्सर हा शब्द ऐकला की आपल्याला एक भीती ही खूप जास्त इवन पेशंटमध्ये पण नाही, त्यांच्या फॅमिलीमध्ये पण ती पसरते. आणि ॲक्च्युली कॅन्सर हा क्युरेबल आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त एकच त्याच्यामागे जे एक आपण म्हणतो की कॅच स्टेटमेंट आहे ते आहे की तो अर्ली डिटेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे समजा तो अर्ली स्टेजमध्ये स्टेज 1 स्टेज 2मध्ये डिटेक्ट झाला तर तो संपूर्णपणे आपण बरा करू शकतो. आणि बरीचशी उदाहरणं आपल्यासमोर आहेत की ज्याच्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर ते बरेही झालेले आहेत. आता समजा आपण ओरल कॅव्हिटी कॅन्सर म्हटलं तर शरद पवारजी ही इज अ ओरल कॅन्सर सर्वायवल. सिनेस्टार राकेश रोशनजी ही इज अ ओरल कॅन्सर सर्वायवल. सो बरेचशी उदाहरणं आहेत ज्यांचं अर्ली डिटेक्शन झाल्यामुळे आणि प्रॉपर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्यांचे जे कॅन्सर आहेत ते व्यवस्थित ट्रीट झालेले आहेत. पण प्रॉब्लेम कुठे येतो की 60 ते 80% लोकं हे ॲडव्हान्स स्टेज ऑफ कॅन्सरमध्ये आपल्याला दिसून येतात किंवा त्यांचं निदान असतं ते स्टेज 3 आणि स्टेज 4मध्ये होतं. आणि त्यामुळे त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती दीर्घकाळासाठी चालते, खर्चही जास्त होतो आणि त्याचे जे आउटकम्स किंवा प्रॉग्नोसिस आम्ही म्हणतो तोही गार्डेड असतो किंवा त्यांचे आउटकम्स तेवढे चांगले येत नाहीत. तर ते आपल्याला लक्ष द्यायचं आहे की स्क्रीनिंग म्हणजे वेळच्या वेळी तपासणी, वेळच्या वेळी चाचण्या करून आपल्याला कॅन्सर होतोय का हे लवकरात लवकर कळलं तर आपली ट्रीटमेंट तेवढीच चांगली होऊ शकते. ओके, आता जसं की तुम्ही म्हणालात की वेळीच कळाला तर हा पूर्णपणे क्युअर होऊ शकतो, राईट? पण बरेच वेळा याची लक्षणं दिसूनच येत नाहीत. मग कळणार कसं की एक्झॅक्टली त्याची सुरुवात आहे किंवा काय? यासाठी काय करावं लागेल? सो कॅन्सर हा दिसून येत नाही ह्याचं कारण बरीचशी जी कॉमन सिम्पटम्स आहेत किंवा बरेचसे जे कॅन्सर निदर्शनास येण्यासाठी आपल्याला एखाद्या ठिकाणी दुखतं किंवा एखादा आपल्याला खोकला येत असतो किंवा ताप येतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. बरोबर. पण कॅन्सरमध्ये ही जी सिम्पटम्स आम्ही जे म्हणतो हे खूप स्लोली डेव्हलप होतात आणि बऱ्याच वेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे एखाद्याला समजा तोंडामध्ये अल्सर असेल किंवा छाले आलेले असतील आणि बऱ्याच दिवसापासून ते अल्सर्स कंटिन्युअसच आहेत. किंवा अल्सर म्हणजे एक जखम, म्हणजे तोंडामध्ये समजा जखम झाली पण तो इग्नोर करतो किंवा छोटी आहे किंवा त्याला वाटतं की काही कॅन्सरसारखा एवढा सिरियस रोग तर मला नसणार आणि आपण ती डिले करत जातो, डॉक्टरांकडे जात नाही आणि नंतर दिसून येतं की 3-4 महिन्यानंतर इथे गाठ निर्माण झालेली आहे. राईट. सो जो आम्ही एक रूल ऑफ थंब म्हणतो की जो आपण फॉलो करायलाच पाहिजे की समजा 3 आठवडे ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कोणताही त्रास असेल, ती गाठ असू दे, एखादी जखम असू दे, ती समजा आपोआप भरत नसेल किंवा आपोआप रिपेअर होत नसेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमच्यासारख्या ऑन्कोलॉजिस्टला भेटा किंवा तुमच्या जनरल डॉक्टरांना, फॅमिली डॉक्टरांना भेटूनही तुम्ही गायडन्स घेऊ शकताय की हे काय आहे आणि त्याची तपासणी लवकरात लवकर करून घ्या. गरज पडल्यास CT स्कॅन, सोनोग्राफी हे असे आता तपास खूप इझिली उपलब्ध झालेले आहेत आपल्याला आणि ते समजा केले तर आपल्याला हे कॅन्सरचं निदान लवकर कळेल आणि त्यावरती ट्रीटमेंटही लवकर सुरू होईल. आणि जसं आपण म्हटलं की अर्ली डिटेक्शन इज द की, तर समजा लवकर आपण त्याला डिटेक्ट केलं तर आपल्याला त्याचे फायदेही चांगले मिळतील आणि आजार पूर्णपणे बराही होऊ शकतो. ओके. डॉक्टर, आता जसं की सर्वायकल कॅन्सर असेल, त्याचबरोबर ओरल कॅन्सर असेल, आता हे सगळे जे बेसिक ब्लड कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, हे कॅन्सर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत. पण आजचा जो आपला विषय आहे हेड आणि नेक कॅन्सर, तर याविषयी थोडंसं सुरुवातीला एक्सप्लेन करा, मग आपण त्याच्या ब्रीफमध्ये त्याबद्दल जाणून घेऊया. करेक्ट.
एप्रिल हा महिना हेड अँड नेक कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून अगदी जगभरात त्याला ओळखलं जातं. हेड नेक कॅन्सर हा जो आजार आहे तो म्हणजे चेहरा, मानेचा आणि जबड्याचा ह्या पूर्ण जी आपली ॲनाटॉमी आहे त्याला त्या ठिकाणी समजा कॅन्सर झाला तर त्याला आम्ही हेड नेक कॅन्सर असं म्हणतो. नॉर्मली हे 90% हेड नेक कॅन्सर जे असतात ते स्मोकिंग आणि टोबॅको ह्याच्या रिलेशन्समध्ये आपल्याला डेव्हलप झालेले दिसतात. त्याच्यामध्ये सर्वात कॉमन म्हणजे ओरल कॅव्हिटी कॅन्सर हा आपल्या देशामध्ये पुरुषांमधला 2 नंबरचा म्हणजे सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे, राईट. आणि फर्स्टमध्ये लंग कॅन्सर येतो. अगेन दॅट इज स्मोकिंग रिलेटेड, म्हणजे स्मोकिंगशी रिलेटेड असलेले पहिलाच सर्वात पुरुषांमध्ये होणारा कॅन्सर आहे लंग कॅन्सर. आणि दुसरा आहे ओरल कॅव्हिटी म्हणजे जबड्याचा किंवा हेड नेक कॅन्सर आपण त्याला म्हणू शकतो. तर हा जो आजार आहे ह्याला आपण बाय डेफिनेशन हेड नेक कॅन्सर म्हणतो. मग त्याच्यामध्ये आपल्या श्वासनलिकेच्या आणि ओरल साईडचे जे काही वेगवेगळे एरियाज आहेत म्हणजे जीभ झाली किंवा आपण फॅरिंग्स हा एरिया म्हणतो म्हणजे जिथे नेझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटीचं कॉम्बिनेशन होतं, किंवा मग स्वरपेटी किंवा लॅरिंग्स, व्हॉइस बॉक्स ते झालं. तर हे सर्व कॅन्सर्स हेड नेक कॅन्सरमध्ये येतात. ओके, आता तुम्ही थोडक्यात सांगितलंच, पण ओव्हरऑल भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण काय आहे? तुम्ही आता थोडक्यात सांगितलं, पण याविषयी थोडंसं ब्रीफमध्ये सांगा. ओके, सो भारतामध्ये समजा आपण बघितलं तर फक्त हेड नेक कॅन्सरचं आधी मी सांगतो आणि मग जनरल सांगतो. सो हेड नेक कॅन्सर पूर्ण आपण जगभरातले हेड नेक कॅन्सरचे पेशंट्स बघितले तर त्यामध्ये ऑलमोस्ट 1/3 केसेस हे भारतात मिळतात. आलं लक्षात? म्हणजे 100 पेशंट्स हेड नेक कॅन्सरचे पूर्ण जगभरात असतील तर 30 हे इंडियामध्ये असतील. एवढं जास्त बर्डन इंडियामध्ये आहे. म्हणजे ह्याला कारणीभूत व्यसनच आहे असं? व्यसन आहे. आणि आता थोडा शिफ्ट आम्ही बघतोय. म्हणजे आपण नेहमी सर्वायकल कॅन्सरबद्दल ऐकलं असेल की HPV व्हायरस याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर होतो. पण आता HPV व्हायरसमुळे ओरोफॅरिंग्स म्हणजे एक प्रकारचा हेड नेक कॅन्सर ह्याचंही प्रमाण खूप रॅपिडली वाढत चाललेलं आहे. एस्पेशली यंगर पेशंट्समध्ये हे दिसून येतं. साधारण 26% पेशंट्स हे HPVमुळे डिटेक्ट झालेले असतात. आणि स्मोकिंग आणि टोबॅको अँड अलॉंग विथ अल्कोहोल दिस इज रिस्पॉन्सिबल किंवा ह्याने ओरल कॅव्हिटी किंवा हेडनेक कॅन्सर होण्याचं जे प्रमाण आहे ते ऑलमोस्ट 30 पटीने जास्त आहे. म्हणजे एखादा व्यक्ती समजा तंबाखू सेवन धूम्रपान करत नसेल तर त्याला 30 पटीने कॅन्सर होण्यापासून तो स्वतःला वाचवतोय ऑलरेडी. आणि जे स्मोकिंग किंवा टोबॅको च्युईंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन करतायत त्यांना 30 पट जास्त चान्स आहे की इन फ्युचर दे विल गेट हेड नेक कॅन्सर. सो इट इज अ प्रिव्हेंटेबल डिसीज. आलं लक्षात? म्हणजे समजा आपण हे व्यसन ह्यांच्यापासून आपण लांब राहिलो किंवा आपण हे कधी सुरुवातच केली नाही तर आपल्याला ओरल कॅन्सर होण्याचे किंवा हेड नेक कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. सो addiction or not having any habits like alcohol and tobacco is preventive or it's a preventable cause for cancer. आणि इंडियामध्ये ह्याचा एपिडेमिक बघतोय आम्ही. ऑलमोस्ट 40 वयाच्या खालती आत्ता मागच्या आठवड्यामध्ये मी हेडनेक कॅन्सर किंवा ओरल कॅव्हिटी जबड्याचा कॅन्सरचा रुग्ण पाहिला आणि त्याचं वय किती असेल? इफ यू गेस इट, इट वॉज 17 year old. गुजरात एरियामधनं होते आणि गुजरातमध्ये तंबाखू किंवा ते मावा म्हणतात तिथे ते खाण्याची खूप जास्त सवय आहे. आणि हा 17 वर्षाचा मुलगा त्याला हेडनेक कॅन्सर होता आणि अनफॉर्च्युनेटली खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये होता. सो त्याचे जे प्रमाण होतं ते ओरल कॅव्हिटीमध्येच रिस्ट्रिक्टेड नव्हतं तर लंग्स आणि बोन्समध्येही तो स्प्रेड होऊन गेलेला. तर म्हणजे विचार करण्याची गोष्ट अशी आहे की ही एवढा त्रास आपण स्वतःवर का ओढवून घेतोय? समजा एखादी सोपी सवयीमधला बदल की बाबा आपल्याला टोबॅको आणि ह्याच्यापासून दूर राहायचं आहे आणि ही किती सोपी संकल्पना आहे की यू विल नॉट हॅव कॅन्सर, ॲटलिस्ट हेडनेक कॅन्सर. सो इट्स आय विल अर्ज ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सगळ्यांना ही रिक्वेस्ट करू इच्छितो की समजा तंबाखू सेवन आणि धूम्रपान किंवा मद्यपान हे तुम्हाला सवय असेल तर ती कृपया बंद करा. आणि तुम्हाला त्याच्यासाठी मदत जर लागत असेल तर असे तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल आहेत, आमच्या टीममध्येही आहेत, ते तुम्हाला गाईड करू शकतात टू स्टॉप दीज हॅबिट्स. आणि लाँग रनमध्ये हे हॅबिट्स बंद करून नुकसान काहीच नाही आहे, फायदेच फायदे. म्हणजे तुम्ही जो खर्च त्या हॅबिट्ससाठी करताय तोच तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकताय, राईट. सो एक मनाची तयारी आणि इन्फॉर्मेशन किंवा आपल्याला अवेअरनेस जे आपण म्हणतो ते असणं फार गरजेचं आहे.
ओके. आता डॉक्टर हे सगळं ऐकल्यानंतर मला एक प्रश्न विचारावासा वाटतो जो महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाला हा प्रश्न पडत असेल, की नेमकं कॅन्सरचा तंबाखू आणि दारूशी काय संबंध आहे आणि बरेच वेळा जे व्यसन नाही करत त्यांना पण कॅन्सर होतोच. करेक्ट. सो जसं आपण म्हटलं की मल्टीफॅक्टोरियल आहे आजार. तर आपण आत्तापर्यंतही बोललो तेव्हा काय म्हटलं की साधारण 100 रुग्णांपैकी 80 ते 90 रुग्ण हे तंबाखू सेवन आणि धूम्रपानामुळे होतात, राईट. आणि 10 ते 15% रुग्ण असेही असतात ज्यांना व्हायरल इन्फेक्शन जे HPV व्हायरस आपण म्हणतो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, तर ह्यामुळे पण ओरल कॅन्सर्स होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळेस दोन्ही जरी नसेल तरी क्रॉनिक ट्रॉमा किंवा क्रॉनिक इंजुरी टू युअर ओरल कॅव्हिटी, एखाद्याचा दात तीक्ष्ण आहे, शार्प आहे, तो तिकडे वारंवार घासला जातोय, असेही आम्ही केसेस बघितलेत की त्यामुळे सारखी गालाला इंजुरी होऊन तिथे कॅन्सर डेव्हलप होतोय. सो बेसिकली जे आपण म्हणतो की कॅन्सर हा आजार हा ॲबनॉर्मल सेल ग्रोथ आणि लंप फॉर्मेशनचा आहे आणि त्याच्यामध्ये आत आपल्याला DNA म्युटेशन्स झालेले असतात. आता हे DNA म्युटेशन्स मेजॉरिटीली आपण म्हटल्याप्रमाणे टोबॅको, अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे होतात. सेकंड इज बिकॉज ऑफ क्रॉनिक इन्फ्लेमेशन. मग दॅट इन्फ्लेमेशन कॅन बी बिकॉज ऑफ व्हायरल इन्फेक्शन ऑर क्रॉनिक इंजुरी लाईक आय जस्ट गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ अ शार्प टूथ. ओके. आता खरं तर हा प्रश्न वेगळा वाटेल, पण गुटखा, पान आणि सिगारेट यामध्ये सगळ्यात जास्त डेंजरस काय आहे? ओके. तसं सगळेच डेंजरस आहे, तसं आपण डिफरन्शिएट नाही करू शकत ॲक्च्युली. पण स्मोकलेस टोबॅको हे कारण ते जे पदार्थ आहेत ते बक्कल कॅव्हिटी म्हणजे हिरड्यांमधली आणि गालामधली जी जागा असते तिथे आपण तंबाखू किंवा जे तंबाखू सेवन करतात तिथे ते राहतं आणि तिथल्या भागामध्ये जास्त इंजुरी होण्याचे चान्सेस असतात, राईट. सो स्मोकलेस टोबॅको त्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमचं गुटखा, मावा, खैनी वगैरे हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपण बघितलं असेल तर इवन पिक्चरमध्ये बघितलं असेल तर ते असे हां, त्याच्यात हां, हां. ठेवतात, राईट. हां. सो तो त्या भागामध्ये तुम्हाला मॅक्झिमम डॅमेज होतं, राईट. आणि बऱ्याचशा पेशंटचं मग तिथून तो कॅन्सर डेव्हलप होण्याची शक्यता असते, राईट. म्हणजे त्या सेल्सला मॅक्झिमम डॅमेज झाल्यामुळे तिथे DNA चेंजेस होतात, तिथे ग्रोथ सुरुवात होते आणि मग नंतर ती आपल्या मॅन्डिबल बोन म्हणजे जॉ बोन जे आपण म्हणतो तिथे पसरायला सुरुवात होते, दात खिळखिळे होतात, दात पडतात बरं. ही जी आहे ते ॲडव्हान्स्ड लक्षणं आहेत ह्या आजाराची. ओके. आता सपोज आता जे व्यसन करतात त्यांना भीती असेलच की मला ओरल कॅन्सर होईल किंवा काय, तर त्यांच्यासाठी असा कोणता रेड फ्लॅग आहे का की त्यांनी हे अवॉइड करून चालणार नाही? आता जसं की तुम्ही जखम म्हणालात किंवा असं काही जे तशी लक्षणं दिसल्यावर त्यांनी डॉक्टरांकडे जायलाच हवं असं? 100%. सो ह्याला म्हणतात प्री कॅन्सरस कंडिशन्स, म्हणजे त्याला प्री मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वीची लक्षणं. तर त्यामध्ये एक ल्युकोप्लेकिया म्हणून आहे. ओके. ल्युको म्हणजे ल्युको हा शब्द व्हाईट ह्याला हे करतो आणि प्लेकिया म्हणजे प्लाक म्हणजे एखादी परत अशी कव्हर किंवा एक लेयर आल्यासारखा. तो व्हाईट कलरचा लेयर समजा तुमच्या गालाच्या आतल्या बाजूला आला असेल आणि तो तुम्ही काही केल्या किंवा जात नाही आहे, तुम्ही ब्रश केल्यानंतरही चूळ भरल्यानंतरही तो लेयर तसाच राहतोय, तर ह्याचा अर्थ काय की त्या सेल्समध्ये ते बदल सुरुवात झालेली आहे आणि ह्याला आम्ही म्हणतो स्टेज 0 ऑफ कॅन्सर किंवा कार्सिनोमा इन सिटू. ओके. सो ह्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला नक्की तुम्ही घ्यायला पाहिजे. कधीकधी ते जे व्हाईट बदल झालेले असतात, व्हाईट लेयर झालेला असतो, तो हळूहळू लाल होतो, त्याला म्हणतात एरिथ्रोप्लेकिया, राईट. सो ल्युकोप्लेकिया, एरिथ्रोप्लेकिया हा असा एक प्री मॅलिग्नंट कंडिशन्सचा सिक्वेन्स आहे की ज्यामध्ये समजा आपण डॉक्टरांना भेटलो आणि ऑपरेशनच्या ह्याने किंवा काही प्रोसिजर करून ते लेयर आपल्याला काढून टाकता आली, ते खराब सेल्स काढून टाकता आले, तर मग आपला चान्स टू डेव्हलप कॅन्सर इन फ्युचर बिकम्स लेस. सोबत जे मी म्हटलं की ते समजा होत असेल तर ऑब्व्हियसली ते हॅबिट्स बंद करायला पाहिजे. स्मोकिंग किंवा टोबॅको जे काही तुम्ही खाताय ते स्टॉप करणं फार गरजेचं आहे, नाही तर ते परत होणार, राईट. ओके. सो ह्याला म्हणतात प्री मॅलिग्नंट कंडिशन. बऱ्याच वेळेस तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना जबडा किंवा तोंड तेवढं उघडता येत नाही, राईट. म्हणजे आपण म्हणतो आ करा, ठीक आहे. तर ॲज डॉक्टर्स वी मेजर इट बाय फिंगर्स. तर नॉर्मली आपलं 3 to 4 फिंगर्स माउथ ओपनिंग असतं, तर काहींचं 1 किंवा 2 फिंगर्सच होतं. तर त्याचा अर्थ काय की तो जी लवचिकता आहे मसल्सची आणि आतल्या चामडीची ती कमी झालेली आहे, ती हार्ड झालेली आहे, त्याला म्हणतात सबम्युकोसल फायब्रोसिस. आलं लक्षात. सो
ते तसं होत असेल तर अगेन दॅट इज अ प्री कॅन्सरस कंडिशन. यू हॅव टू कन्सल्ट युअर डॉक्टर इमिजिएटली, की हे समजा बदल होतात म्हणजे खूप प्रभाव पडतोय तुमच्या ओरल कॅव्हिटीवरती बिकॉज ऑफ दिस स्मोकिंग, टोबॅको, च्युईंग अँड अदर हॅबिट्स. सो डेफिनेटली कन्सल्ट युअर डॉक्टर्स ऑरल्स अँड ऑन्कोलॉजिस्ट जे कॅन्सर विशेषज्ञ आहेत त्यांना तुम्ही कन्सल्ट करून नक्की सल्ला घ्या. ओके, आता हेड अँड नेक कॅन्सर झालेला आहे, आपण कसं ओळखायचं आणि जर सुरुवातीलाच ते डिटेक्ट झालं तर त्यावर ट्रीटमेंट करणं कितपत सोपं होऊन जातं? करेक्ट. सो समजा आपल्या मनामध्ये संशय आहे की आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर आहे किंवा आपल्याला शक्यता आहे हे डेव्हलप होण्याची, तर डेफिनेटली डॉक्टरांना भेटणे आणि काही ठराविक टेस्ट असतात किंवा इन्व्हेस्टिगेशन्स ते आपण करून घ्यायला पाहिजेत. मेन इन्व्हेस्टिगेशन जी आहे ती MRI स्कॅन किंवा CT स्कॅन, की जेणेकरून आतल्या भागाची ॲनाटॉमी आपल्याला कळते, त्यांची संरचना कशी आहे ती आपल्याला कळते, की कुठे गाठ किंवा चामडीची थिकनेस, जाडी वाढत चाललेली आहे का, आत काही इन्फिल्ट्रेशन आहे का, तर हे सगळे बारीक बारीक बदल आपल्याला पिकअप होतात. तरी MRI स्कॅन हा नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच करावा आणि स्वतःहून जाऊन MRI करण्याची चूक नका करू, कारण इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह टेस्ट. जर आपल्याला माहीत नसेल आपण काय बघतोय तर काही काही फॉल्स पॉझिटिव्ह रिपोर्ट्सही येऊ शकतात, ज्याच्यामुळे अँझायटी आणि मनात भीती होऊ शकते. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती तपासणी करून घेणे हे फार गरजेचं आहे. मनामध्ये संशय आला तर बिलकुल त्याला इग्नोर करू नका. ओके. राईट. समजा आपण म्हटलं की नाही मला होण्याची शक्यताच नाही किंवा आय एम इम्युन टू हॅव्हिंग कॅन्सर, मला नाहीच होणार, असं बऱ्याच पेशंट्स आम्ही बघतो की त्यांना खूप माहिती असतं काहीतरी बदल झालेले आहेत, पण 6 महिने 8 महिने जस्ट बिकॉज ऑफ दिस थॉट ते येतच नाहीत दाखवायला. आणि मग मोठी गाठ जेव्हा होते तेव्हा दुखायला लागतं, मानेमध्ये एखादी गाठ मोठी निर्माण होते, तेव्हा ते समोर येतात आणि तेव्हा थोडंसं आपल्याला लेट झालेलं असतं. ओके, मग यावर आता कोणत्या आधुनिक ट्रीटमेंट्स आहेत आणि केमोथेरपी, रेडिएशन किंवा सर्जरी यामध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे? करेक्ट. सो कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी जे मूलभूत आधारस्तंभ आहेत ते 3. म्हणजे आपण किमोथेरपी आपल्याला माहिती आहे, म्हणजे औषधं जे आपण IV स्वरूपात देतो, जेणेकरून ह्या गाठी ज्या आहेत त्या साईजमध्ये कमी होतात, त्यांचे सेल्स वितळून जातात. सेकंड इज रेडिएशन. रेडिएशन म्हणजे लाईट किंवा क्षकिरणांची थेरपी, एक्सरे थेरपी. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जे सेल्स आहेत त्यांना हाय डोस ऑफ रेडिएशनने आपण किल करून टाकतो. आणि थर्ड सर्जरी. सर्जरी आपल्याला माहितीच आहे की गाठ समजा असेल तर ती ऑपरेट करून काढून टाकणे. पण आता जसं जसं आपलं विज्ञान किंवा सायन्स प्रगत होत चाललेलं आहे, तसे टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी असे 2 नवीन कॅटेगरी ऑफ मेडिसिन्स आपल्याला आलेले आहेत, विच वी कॅन यूज फॉर बेटर ट्रीटमेंट. ह्यांचं महत्त्वाचं म्हणजे एक उदाहरण समजा सोप्या भाषेत समजावायचं झालं तर सर्जिकल स्ट्राईक हे आपण ऐकून आहोत, राईट. तर समजा आपल्या समोर शत्रू आहे, तर आपण एकतर डायरेक्ट सगळ्या शत्रूंवरती एकदम अटॅक करू शकतो, जे किमोथेरपी किंवा रेडिएशन करतं, किंवा आपण त्यांच्या मेन बेसेसवरती किंवा मेन जिथे शस्त्र त्यांनी ठेवलेले आहेत, तर मेन एरियाजवर अटॅक करायचा, त्याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणतो. तर हे जे टार्गेट थेरपीचे इंजेक्शन्स असतात, आता नवीन नवीन हेडनेक कॅन्सरसाठी सेटुक्सिमॅब वगैरे अशी भरपूर चांगली औषधं आलेली आहेत, की जे त्या पेशींवरतीच अटॅक करतात आणि आजूबाजूच्या पेशींना टचही नाही करत, त्यामुळे त्यांचे साईड इफेक्ट्स फार कमी असतात. सो बेसिकली इट्स अ टार्गेटेड अप्रोच टू कॅन्सर ट्रीटमेंट. आपण फक्त त्या सेल्सला तेवढं टार्गेट करतो आणि त्यांना किल करतो. दुसरं इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजे काय की कॅन्सर सेल्स खूप क्लेव्हर असतात. ते काय करतात, आपल्या इम्युन सिस्टमपासून लपून राहतात. म्हणजे समजा आपण हॅरी पॉटरचा पिक्चर बघितला असेल, त्याच्याकडे तो एक अदृश्य होण्यासाठी एक ब्लँकेट किंवा ते हे चादर असते, तर तो घातल्यानंतर ते सगळे मित्र अदृश्य होतात. तसा तो कॅन्सरचा सेल एक स्वतःवरती आवरण घेऊन बसलेला असतो आणि आपले जे सोल्जर सेल्स आहेत, T सेल्स आहेत, ते बाजूने गेले तरी त्यांना तो दिसून येत नाही. मग ही इम्युनोथेरपीची मेडिसिन्स काय करतात, ही जी तो जो इन्व्हिजिबिलिटी क्लोक आहे, ती जी अदृश्य होण्यासाठी जी चादर आहे, तो साईडला करून टाकतो आणि मग कॅन्सर सेल्स आपल्या सोल्जर सेल्सला दिसायला लागतात आणि मग ते त्याला अटॅक करतात. म्हणजे अगदी सोप्या भाषेत हे अशा प्रकारे रिसर्च होऊन आपण म्हणजे बेसिक कॅन्सर कसा सर्वाईव्ह होतोय किंवा आपल्या शरीरामध्ये कसा तो वाढायचा प्रयत्न करतोय हे समजून आपण त्याच्यावर समजा अटॅक केला किंवा त्याला किल करायचा प्रयत्न केला, तर तशा प्रकारची ट्रीटमेंट आपण वापरू शकतो. त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम बेनिफिट विथ मिनिमम रिस्क हे होतं. सो असे बरेचसे अजून नवीन उपचार पद्धती आलेल्या आहेत. त्या कोणत्या स्टेजला कधी वापरायचं हे एक स्किल आहे, जी ॲज ऑन्कोलॉजिस्ट वी ट्राय टू गिव्ह बेस्ट टू आवर पेशंट्स.
राईट. ओके. डॉक्टर पुष्पक, जसं की मी सुरुवातीला आपण म्हटलं की स्वतः जर आपल्याला एक्झामिन करायचं असेल, म्हणजेच 2 मिनिटात जर आपल्याला तोंडाचा किंवा घशाचा कॅन्सर आहे हे जर ओळखायचं असेल, तर ते आपण कसं तपासू शकतो? सो जे जे आपण म्हणतोय की एक स्क्रीनिंग कसं करणार, राईट. हां. सो स्क्रीनिंग ओरल कॅव्हिटीसाठी अनफॉर्च्युनेटली अशी एक काही स्क्रीनिंग तपासणी अजून आलेली नाही आहे. तरी इन केस समजा हॅबिट असेल आणि तुम्हाला चेक करायचं असेल तर आरशासमोर उभं राहून यू कॅन जस्ट चेक फॉर द पॅचेस, म्हणजे व्हाईट पॅचेस किंवा नॉन हिलिंग अल्सर्स हे आपल्याला दिसत आहेत का. ठीक आहे, म्हणजे एकतर जेव्हा ही भीती आली तर पहिली गोष्ट तर ते टोबॅको आणि हे थांबवायला पाहिजे, राईट. नुसतं चेक करून एवढा फायदा होणार नाही जितका तो थांबवून होणार आहे. सेकंड थिंग इज वन्स यू डू दॅट, सेकंड थिंग इज टू इव्हॅल्युएट. मंथली बेसिसवरती यू कॅन हॅव अ लुक की जी आपली बक्कल म्युकोसा आम्ही म्हणतो, म्हणजे गालाचा आतला भाग, त्या स्किनमध्ये किंवा हिरड्यांमध्ये तुम्हाला काही बदल दिसत आहेत का, कुठे काही जखम आहे का, कुठे काही थिक लेअर व्हाईट कलरचा लेअर दिसतोय का ज्याला आपण ल्युकोप्लेकिया म्हणतोय, किंवा कुठे तुम्हाला ब्रश करताना वगैरे ब्लिडिंग होत आहे का, जेव्हा आपण रिन्स करतो माउथ तर काही रेड कलरचे आपल्याला टिंज दिसतोय का. सो ऑल दिस कॅन हॅव अ व्हेरी सटल सिम्टम्स ऑफ ओरल कॅव्हिटी कॅन्सर. मग समजा जास्तच आपल्याला संशय किंवा जास्त आपल्याला काळजी वाटत असेल तर डेफिनेटली डॉक्टरांकडे येऊन एकदा चेक करून घ्या. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की युअर आईज वोंट सी वॉट युअर माइंड डज नॉट नो, राईट. आपल्याला दिसतंय पण ते कळत नसेल ना तर ते ॲप्रिशिएट होत नाही. तर डॉक्टरांकडे ती एक स्किल्ड विजन असते की ज्याच्यामध्ये आम्हाला कळतं की बाबा हा बदल जो आहे हा मोर कॅन्सरस वाटतो आणि काही जे आहेत ते नॉर्मल चेंजेस आहेत. सो दॅट इज वन थिंग. अँड काही आता नवीन नवीन स्कॅन्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण ते करू शकतो टेस्टिंग, पण ते एवढे रुटीनली उपलब्ध पण नाही आहेत आणि ते तेवढे ॲक्युरेटही नाही आहेत. सो इट्स बेसिकली बीइंग अवेअर, बीइंग इव्हॅल्युएटिंग युअर ओन बॉडी रुटीनली and taking timely guidance from a specialized doctor or a qualified oncologist. ओके. आता डॉक्टर, इतक्या वेगवेगळ्या रुग्णांवर तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहेत, तर तुमचा ओव्हरऑल कसा एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही या फील्डमध्ये आल्यानंतर तुमच्याकडे असे बऱ्याच मेमरीज असतील की कशा पद्धतीचे रुग्ण तुम्ही हँडल केले Correct. किंवा काय, तुम्ही त्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल? करेक्ट. सो आय विल एक हेडनेक कॅन्सरचीच केस तुम्हाला सांगतो की म्हणजे असाच यंग मुलगा होता, एक साधारण 24 वर्षाचा, 24. आणि तंबाखू सेवन गुटखा सेवन त्याचं खूप चालू होतं आणि ही प्रेझेंटेड विथ अर्ली हे ओरल कॅव्हिटी कॅन्सर. त्यांना त्याचं ऑपरेशन वगैरे झालं, ते सगळं त्यांनी नेटिव्ह प्लेसला केलं, मला वाटतं सोलापूर का कोल्हापूरचा होता, आणि त्या साईडला त्यांनी ऑपरेशन वगैरे केलं. ही वॉज फाईन, राईट. 2 वर्ष व्यवस्थित झाली. अगेन कॅन्सर रिकर्ड, म्हणजे परत आला, आणि तेव्हा तो पसरून आलेला. पण तेव्हा त्यांनी व्यसन बंद केलं बंद केलं होतं. तो आजार परत आलेला. आता जेव्हा आम्ही तेव्हा तो आमच्या सेंटरला दाखवलं त्याने, तेव्हा आम्ही जेव्हा इव्हॅल्युएशन केलं तर पेट स्कॅन म्हणून एक टेस्ट आम्ही करतो ज्याच्यामध्ये फुल बॉडीचं स्कॅनिंग होतं की नेमका आजार तुमचा कुठे कुठे आहे, तर ते बघण्यासाठी. तर त्यामध्ये आजार खूप पसरला होता, अगदी लंग्स, बोन्स, लिव्हर या सगळ्या ठिकाणी पसरलेला. तर जसं मी म्हटलं आता ही खूप आधुनिक आपल्याकडे उपचार पद्धती आलेल्या आहेत, तर आम्ही त्याची बायोप्सी घेतली. बायोप्सी घेणे म्हणजे त्या जिथे आजार आहे तिथलं एक सॅम्पल घेऊन त्याला आपण चेकिंग करणे किंवा नेमका कोणता आजार आहे, त्याच्यामध्ये कोणते बदल झालेले आहेत, कोणते मॉलिक्युलर म्युटेशन्स आपण फाइंड आउट करू शकतो का. आणि त्यानुसार जेव्हा आम्ही इव्हॅल्युएट केलं तर तेव्हा हा जो रुग्ण होता ह्याच्यामध्ये असे काही बदल होते की त्याच्यासाठी एक विशिष्ट इम्युनोथेरपी आम्ही वापरू शकत होतो, राईट. तर त्या पेशंटला आम्ही किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीच्या कॉम्बिनेशनवर सुरू केलं आणि 4 सायकल्स नंतर आम्ही त्याचा स्कॅन केला, तर तो स्कॅन ऑलमोस्ट 98% क्लिअर होता, राईट. म्हणजे जो आजार फुफ्फुसामध्ये, लंग्समध्ये, बोन्समध्ये स्प्रेड झालेला तो ऑलमोस्ट आपल्याला कंप्लीट रेमिशन आपण म्हणतो ना, नियर कंप्लीट रेमिशन, की ऑलमोस्ट स्कॅन्स हे खूप चांगले त्याचे आले, त्याची जी पेन आणि ते त्याला खूप होतं ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेलं. अँड आय वुड व्हेरी ग्लॅड टू टेल की अजूनही ते पेशंट्स ते इम्युनोथेरपीची ट्रीटमेंट घेत आहेत. त्याची किमोथेरपी आणि इम्युनोची जी कॉम्बिनेशन होती तर आम्ही ते किमोथेरपी बंद केली मग 6 सायकल नंतर, आणि आता इम्युनोथेरपी आणि गोळ्यांवरती तो चांगलं त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आहे. ही हॅज रिजॉईंड वर्क, तो त्याचं काम आता सुरुवात केलेलं आहे त्याने. सो म्हणजे असे होपफुल खूप आता बरेचसे केसेस दिसतात, आणि अगदी हेडनेक नाही तर ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, किडनी कॅन्सर
हे सर्व जे कॅन्सर्स आहेत त्यांच्यावरती चांगल्या चांगल्या उपचार पद्धती आलेल्या आहेत. मेन काय आहे की राईट टाईमला राईट दिशा मिळणे. बरोबर. यांना बऱ्याच वेळेस कसं असतं की इम्युनोथेरपीच्या नावाखाली बरेच पेशंट्स मिसगाईड होऊन जातात किंवा राईट त्यांना प्रॉपर वेमध्ये गायडन्स मिळत नाही, वेळ निघून जाते आणि त्यामुळे मग तशा पेशंट्सला आपल्याला म्हणजे तेवढं इम्प्रूव्ह करण्यामध्येही तेवढा वेळ लागून जातो, त्यांचा खर्चही भरपूर झालेला असतो. आपली जी ट्रस्ट आहे ऑन्करेज फाउंडेशन, त्याच्या थ्रू आपण त्यांना हेल्प करण्याचा खूप प्रयत्न करतो. लॉजिस्टिकली, फायनान्शियली आपण त्यांना मदत प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. सो बेसिकली एक होलिस्टिक अप्रोच पेशंटला देणं खूप गरजेचं आहे. नवीन उपचार पद्धती आहेत, पण एक मानसिक त्यांचं जे खच्चीकरण होतं, त्यांना तो धीर देणे, त्यांना वेळच्या वेळी जे काही गरज लागत असेल तशी ती हेल्प करणे, ह्याच्यावरती आपण खूप फोकस करतो ॲट अवर सेंटर्स, दॅट इज द PCC कॅन्सर सेंटर्स. तर एकंदरीतच म्हणजे जर लवकर आपल्याला कळालं तर त्यावर ट्रीटमेंट करणं खूप सोपं होतं आणि योग्य वेळी जर योग्य ठिकाणी आपण पोहोचलो, योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं तर आपण त्यातून कॅन्सरमधून बाहेर येऊ शकतो. म्हणजे तितकं घाबरायचं कारण नाही आहे. पण तरीसुद्धा आजकाल तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण भयंकर वाढत चाललं आहे. तर हे पूर्णपणे क्लिअर होऊ शकतं का? यातून आपण बाहेर येऊ शकतो का? तरुणांमध्ये प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे अगदी आपण बोलल्याप्रमाणे की 40च्या खाली हेडनेक कॅन्सरचे रुग्ण हे खूप वाढलेले आहेत. आणि लेडीजमध्ये एस्पेशली ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाणही खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे अगदी 20-22 वर्षाच्या मुलींनाही ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं आम्हाला आता दिसून येतं आहे. म्हणजे OPDमध्ये आम्ही बघतोय असे पेशंट्स, ज्यांना मग किमोथेरपी, सर्जरी आणि ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्याची रिझन्स बरीच आहेत. समजा आता ओरल कॅव्हिटीचं म्हटलं तर अगेन मोस्ट कॉमन रिझन इज टोबॅको, अल्कोहोल. एक स्ट्रेसफुल जी लाईफस्टाईल आपली झालेली आहे, त्यामुळेही काही बदल होतात शरीरामध्ये की ज्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस, लठ्ठपणा जो वाढलेला आहे, म्हणजे फास्ट फूडमुळे जी एक वेव आलेली आहे ओबेसिटीची, ह्यामुळेही कॅन्सरचं प्रमाण इनडायरेक्टली वाढत चाललेलं आहे. लेडीजमध्ये एस्पेशली हे जास्त दिसून येतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स जे लठ्ठपणामुळे होत आहेत किंवा त्यांच्या म्हणजे जे एक आपण म्हणतो की लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत, मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणा वगैरे, ह्यामुळेही कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर यंग लोकांनी काय बेसिक प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे इन जनरल टू स्टे अवे फ्रॉम कॅन्सर. सो द फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रिव्हेंटेबल जे आहे ते आहे डोंट हॅव एनी ॲडिक्शन्स. अल्कोहोल, स्मोकिंग ॲब्सोल्युटली अ नो. सेकंड की जे डाएट आहे तुमचं ते एक हेल्दी बॅलन्स्ड डाएट असायला पाहिजे. प्रोसेस्ड आणि पॅक फूड हे जितकं होईल तितकं अवॉइड करायला पाहिजे. एक एक्सरसाइज, फिजिकल एक्झर्शन, फिजिकल एक्सरसाइज हे आपल्या रुटीनमध्ये असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये समजा आपण म्हटलं की किती एक्सरसाइज करायचा, तर WHOनं जे जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एक डेफिनेशन दिली की ॲटलिस्ट 3 दिवस तुम्ही मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज करा आठवड्यातनं, आणि तो साधारण 30 ते 50 मिनटं करा. मग त्याच्यामध्ये तुम्ही वेट लिफ्टिंग म्हणजे वजन उचलणे आणि थोडं कार्डिओ ह्याचं मिक्स करा. म्हणजे तुम्हाला डेली आपल्याला जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा आहे, 4-4 तास जिममध्येच असायला पाहिजे असं नाही. सो ते काही मसल बिल्डिंग किंवा तशासाठी नाही, बट इट इज टू इम्प्रूव्ह युअर मेटाबॉलिझम, राईट. सो 3 days अ वीक अँड ॲटलीस्ट 30 to 50 minutes ऑफ मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज इन्क्लुडिंग वेट्स ॲज वेल ॲज कार्डिओ. ठीक आहे, वेट्स हे ते म्हणतात साधारण 60 to 70% वेट्सवर फोकस करा आणि 20 to 30% कार्डिओवर फोकस करा. सो वेट हे असायला पाहिजे. सेकंड की काही यंगस्टर्समध्ये एक आपण म्हणतो की रेड मीट वगैरे याचं प्रमाण जास्त आहे किंवा जे कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणतो आपण, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, ह्याचं प्रमाण जास्त आहे. तर त्यामध्ये शुगर खूप जास्त असते किंवा प्रिझर्वेटिव्ज असतात. ते प्रिझर्वेटिव्समध्ये पण शुगर आणि हे कार्सिनोजन्स आहेत हे आपल्याला माहिती झालेलं आहे की हे समजा आपण थोड्या थोड्या प्रमाणात वर्षानुवर्ष खात गेलो तर ह्यांच्यामध्येही कॅन्सर्स होण्याचं प्रमाण म्हणजे ते कॅन्सर कॉझिंग असू शकतात. से फॉर एक्झाम्पल आता यंग मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये आपण दॅट इज द एज ऑफ अबाउट 30 to 40 दॅट इज कन्सिडर्ड यंग. सो त्यामध्ये रेक्टल कॅन्सर म्हणजे आतड्यांचा जो शेवटचा भाग असतो तिथला कॅन्सर होण्याचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. आता हे का झालेलं आहे? कारण फायबर आपल्या डाएटमध्ये कमी झालेलं आहे, राईट. त्यामुळे आणि फायबर कमी आणि बाकी जे प्रिझर्वेटिव्स किंवा आपण आता एखाद्याचं उदाहरण द्यायचं झालं तर चायनीज फूड, ठीक आहे, कितीतरी त्याच्यामध्ये ते केमिकल्स किंवा जे काही आहेत ते
फ्लेवरिंग एजंट्स टाकत असतात. सो ऑल दिस कॅन लीड टू ओव्हरऑल जसं जसं आपण बघितलं की ह्याचं समजा आपलं सेवन खूप जास्त असेल तर आतड्यांमध्ये फायबरमुळे आतड्यांची मुवमेंट होते. एकदम सोप्या भाषेत समजायचं झालं तर फायबरमुळे आतड्यांची मुवमेंट होत असते. फायबर कमी झालं तर जे काही हे पदार्थ आहेत ते आतड्यांमध्ये जास्त वेळ राहतात आणि मग तिथे ते जास्त डॅमेज करू शकतात. सो इनडायरेक्टली जे आम्ही समजतो ॲज ऑन्कोलॉजिस्ट आणि एक सोप्या भाषेत समजवायचं झालं तर सो ऑल दी स्मॉल चेंजेस हॅज लेड टू इन्क्रीज इन युअर चान्सेस टू डेव्हलप कॅन्सर इन फ्युचर. हवा आपण बघतोय, एअर इज सो पोल्युटेड. एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल आता किती आपण डिस्कस करतोय. मे बी 5 वर्ष अगोदर एवढं अवेअरनेस पण नव्हतं आणि एवढं डिस्कशन मुंबईत तरी नाही व्हायचं. पण त्यासोबत समजा आम्ही नॉन स्मोकर्समध्ये लंग कॅन्सर होण्याचं प्रमाण बघितलं. म्हणजे आपल्याला काय वाटायचं की लंग कॅन्सर, फुफ्फुसाचा आजार हा नॉन स्मोकर्समध्येच होतो. पण जसे जसे हे आपले चर्चेचे विषय एअर क्वालिटी इंडेक्सकडे वळत आहेत तसे तसे नॉन स्मोकर्समध्ये लंग कॅन्सरचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आता असा रिसर्च अजून पुढे आलेला नाही, पण मे बी इन फ्युचर वी विल बी एबल टू प्रूव्ह की दॅट पोल्युशन कॅन ऑल्सो लीड टू लंग कॅन्सर्स, राईट. सो ओव्हरऑल हॅव्हिंग अ हेल्दी लाईफस्टाईल, हॅव्हिंग अ बॅलन्स्ड लाईफस्टाईल, गुड स्लीप, झोप आपली खूप कमी झालेली आहे. ॲव्हरेज समजा इंडियन यंगस्टर्समध्ये आपण ॲव्हरेज स्लीप अवर्स बघितले तर 6.5 पण हार्डली, म्हणजे इट्स अबाउट 6 to 6.5 अवर्स ओनली, राईट. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडीची जी एक रिकव्हरी होते, बॉडी आपण म्हणतो की आपण फोन आपला खराब झाला की रिस्टार्ट करतो, राईट, फॉर्मॅट करतो किंवा रिस्टार्ट करतो. त्याची बॉडीला रिस्टार्ट होण्यासाठी जी एक 7 ते 8 तासाची 9 तासाची झोप आहे ती नाही आहे आता बऱ्यापैकी. आणि क्रॉनिक स्लीप डिप्रायव्हेशन कॅन लीड टू स्ट्रेसफुल इव्हेंट्स इन युअर बॉडी, हाय कॉर्टिसॉल लेवल्स अँड ऑल दीज थिंग्स कॅन लीड टू इन फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. सो बेसिकली हे अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. तर ह्या पॉडकास्टमधनं आपण तेच श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना अवेअर करून देऊ इच्छितो की हॅव्हिंग अ बॅलन्स्ड लाईफस्टाईल, नॉट अ वर्कोहॉलिक लाईफस्टाईल, राईट. थोडं आपल्या हेल्थकडे पण वेळच्या वेळी लक्ष देणं गरजेचं आहे. माहिती असताना हॅबिट्स फॉर्मेशनला एनकरेज नाही करायचं, ठीक आहे. त्याने तुम्हाला ओव्हरऑल कॅन्सर होण्यापासून एक संरक्षण किंवा एक प्रोटेक्टिव्ह कव्हर मिळणार आहे. आणि डॉक्टर, झोप हा खरंच खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, भरपूर काम होतं, ऑफिस असेल, ट्रॅव्हलिंग असेल आणि झोपतात 5 तास ते 6 तास. पण बेसिकली मला असं वाटतं की 8 ते 9 तास झोप ही असायलाच हवी. म्हणजे 8 ते 9 ठीक आहे ना, एवढी तर पाहिजेच. नाही, ॲब्सोल्युटली. आणि कामामुळेच नाही तर मोबाईलमुळे झोपेचं प्रमाण कमी झालेलं आहे. इवन म्हणजे आता यंगस्टर्समध्ये नाही, पण इवन जे अ, अ, आता आपण म्हणतो ना की आजी आजोबांच्या वयाचे जे लोक आहेत म्हणजे 60 अप, आता ह्यांचं कसं असतं की बऱ्यापैकी मोबाईल युसेज वाढलेला आहे. इवन तुम्ही तुमच्या घरात जरी बघितलं तरी रात्री यूट्यूब आणि हे बऱ्यापैकी खूप कॉमन झालेलं आहे. हां, आणि त्यामुळे त्यांचीही झोप होत नाही आहे, राईट. म्हणजे आता आम्ही पेशंट खूप बघतो, म्हणजे त्यांचे बऱ्यापैकी टॉप 3मध्ये एक कंप्लेंट हे असते रिलेटिव्हची की झोप हे घेत नाहीत बरोबर, की यांना झोप येत नाही. मग जेव्हा आम्ही विचारतो की किती वाजेपर्यंत मोबाईल बघताय तर ते म्हणतात आम्ही 11 11:30 मोबाईल चालू आहे. मग कशी येणार झोप, राईट. सो अगेन indirectly directly may not be cancer causing immediately, but it puts a stress on your body, right. So gradually I think everybody should adopt a lifestyle where at least there should be some limitation on mobile usage. समजा गरज नसेल तर ते आपण काय म्हणतो डूम स्क्रोलिंग सारखं नको करायला. तर दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज एव्हरीबडी शुड स्प्रेड की इट्स ऑल्सो लाईक वन ऑफ द ॲडिक्टिंग, जसं तुम्ही म्हणालात, म्हणजे तंबाखू, स्मोकिंग, त्यामध्ये आपण ते कन्सिडर करू शकतो मे बी. अगदीच. आणि आणखी एक असा प्रश्न आहे की आता महिलांमध्ये जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो तेव्हा आधी एक साईडची ब्रेस्ट पूर्ण रिमूव्ह केली जायची, तर आता बऱ्यापैकी तसं होत नाही, पण त्याच्यामुळे पुन्हा होण्याचे चान्सेस नसतात का? सो बेसिकली मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज, म्हणजे जसं जसं आता ऑन्कोलॉजी पुढे चाललेलं आहे किंवा कॅन्सर ट्रीटमेंट्स ॲडव्हान्स होत चाललेले आहेत तेव्हा आपण ऑर्गन प्रिझर्वेशनवरती भर आहे. तर ऑर्गन प्रिझर्वेशनचा अर्थ काय की इवन ओरल कॅव्हिटी कॅन्सर्समध्ये जबडाचा जबडा काढून टाकणे किंवा ब्रेस्टमध्ये पूर्ण ब्रेस्ट काढून टाकणे. तर ह्यावरती फोकस न ठेवून आपण अशी उपचार पद्धती सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो आहे की ज्यामध्ये आपण त्या ऑर्गनला प्रिझर्व करू शकतो जेणेकरून ते फंक्शन पेशंटचं चांगलं राहील.
म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा जबड्याचे ऑपरेशन व्हायचे तेव्हा जीभ जबडा हे बऱ्यापैकी रिमूव्ह करायचे, मग बोलायला त्रास व्हायचा किंवा गिळायला त्रास व्हायचा. तर आता अशी ट्रीटमेंटचा सिक्वेन्स असतो की मे बी आपण आधी इंजेक्शन्स आणि हे देऊन ती समजा गाठ कमी केली तर मग ऑपरेशन हे तेवढं मेजर न होता ते छोटं ऑपरेशनमध्ये आपला आजार बरा होऊ शकतो. सेम विथ ब्रेस्टमध्ये आधी असायचं की किती मोठी गाठ असली तर तुम्ही ऑपरेट करून टाका, पण आता NACT म्हणजे सर्जरी किंवा सर्जिकल प्रक्रियेच्या अगोदर आम्ही ट्रीटमेंट देऊन ती गाठ छोटी करतो आणि मग नंतर जेव्हा ती छोटी होते तेव्हा आपण ऑपरेट करतो. मग तेव्हा पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज नसते, तेव्हा तुम्ही फक्त ती गाठ काढू शकताय आणि त्याला म्हणतात ब्रेस्ट कॉन्झर्वेशन थेरपी. जसं आधीच्या डिस्कशनमध्ये मी सांगितलं की आतड्यांच्या शेवटचा भाग जो आहे रेक्टम, ह्या भागाची जेव्हा ऑपरेशन होतात तेव्हा परमनंट बॅग लागते. बऱ्यापैकी ऑलमोस्ट अर्ध्या पेशंट्सला बॅग लागते की ज्याच्यामधनं मोशन्स किंवा ते होत असतात, कारण त्या भागाची जी जागा आहे ती आपल्याला मोशन्स कंट्रोल करायला मदत करते. तर आता असेही ट्रायल्स आणि अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण सर्जरीला डिले किंवा अवॉइड करू शकतो. म्हणजे ज्यामध्ये आम्ही किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, रेडिएशन ह्याचा वापर करून जे पेशंट चांगले रिस्पॉन्ड करतायत त्यांना मे बी वी कॅन ऑल्सो अवॉइड सर्जरीज इन अ कॅल्क्युलेटेड वे, राईट, की जेणेकरून त्यांना बॅग लागणार नाही, त्यांना स्वतःहून स्वतः मोशन्स पास करता येतील, मोशन्स कंट्रोल करता येतील. सो ओव्हरऑल जो एक फील्ड आहे ऑन्कोलॉजीचा तो टुवर्ड्स प्रिसिजन ऑन्कोलॉजी जे आम्ही म्हणतो. सो प्रिसिजन ऑन्कोलॉजी इज व्हेअर द डिसीज, त्या डिसीजला आणि त्या पेशंटला त्याचे एक्सपेक्टेशन्स आणि आजाराचे जे काही मूलभूत बदल आहेत त्यांना समजून एक कस्टमाइज प्लॅन बनवणे पेशंटसाठी, सो दॅट हिज एक्सपेक्टेशन्स आर मॅच्ड, देअर आउटकम्स आर बेटर अँड ओव्हरऑल लॉंग टर्ममध्ये ही डज नॉट गेट द डिसीज अगेन. सो आपलं जे PCC कॅन्सर सेंटर आहे, प्रिसिजन केअर कन्सॉर्टियम असं ते त्याचं फुल फॉर्म आहे. सो वी फोकस मोर ऑन प्रिसिजन ऑन्कोलॉजी अँड टार्गेटेड इम्युनोथेरपीज टू गिव्ह बेटर आउटकम्स फॉर अवर पेशंट्स. ओके. डॉक्टर पुष्पक, आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा कॅन्सरची भीती तर वाटतेच, पण त्याचबरोबर त्याच्या खर्चाची सुद्धा तितकीच वाटते. कारण जेव्हा एक मिडल क्लास व्यक्ती असतो त्याला तितकं अफोर्ड करू शकत नाही तो, कारण का त्यासाठी भरपूर खर्च होतो. सो यावर त्यांनी काय करावं किंवा यावर काही सोल्युशन आहे का? करेक्ट. सो 2-3 महत्त्वाचे पॉईंट्स इथे की प्रत्येक जणाने मेडिकल इन्शुरन्स हे काढणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे आणि एक साधारण रेंज जी आम्ही आत्ता जे उपचार पद्धती बोलतोय किंवा जो एक खर्चाची रेंज आपण बघतो तर रिजनेबली एक साधारण 7 ते 10 लाखापर्यंत हा खर्च समजा कॅन्सर डायग्नोसिस असेल तर त्याला ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज लागू शकतो. इट मे बी मोर ऑल्सो, इट मे बी लेस ऑल्सो. तर एक साधारण 10 लॅक्सपर्यंतचे इन्शुरन्स डेफिनेटली यू शुड इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ अँड युअर फॅमिली बाय टेकिंग अ गुड मेडिकल इन्शुरन्स, राईट. So this is something that everybody, middle class or class no bar, should do, right? Second thing is that yes, cost is always a concern. तर आता आय विल बी व्हेरी ग्लॅड टू टेल यू की आपल्या सेंटर्सला आपण खूप वाजवी दरामध्ये कॅन्सर ट्रीटमेंट जी मोठ्या हॉस्पिटल्सला समजा एक 10 रुपयाला होत असेल तर आपल्या सेंटरला त्याच क्वालिटीची ट्रीटमेंट विथ द सेम मेडिसिन्स आपण 3 ते 4 रुपयाला करू शकतो. सो एक ॲक्सेसिबिलिटी इम्प्रूव्ह करणे आणि अफोर्डेबल ट्रीटमेंट देणे हे आपलं एक ब्रीदवाक्य आहे. कॅन्सर केअर विदाऊट बॅरियर्स इज वॉट समथिंग वी फॉलो. आपल्या ट्रस्टच्या थ्रू आपण लॉजिस्टिकली पेशंट्सला, आता बरेचसे पेशंट मुंबईला ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात, मग बऱ्या पेशंट्सला जितकी ट्रीटमेंटचा खर्च आहे तितका मुंबईत राहण्याचा खर्च होऊन जातो. तर त्यांच्यासाठी लॉजिस्टिकल किंवा अफोर्डेबल अकोमोडेशन प्रोव्हाइड करणे, त्यांचं फूड आणि ह्याची काळजी घेणे, तर हे सगळं आपण ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना प्रोव्हाइड करू शकतो किंवा त्यांना गाईड तरी करू शकतो. सो अशा प्रकारे त्यांचे कॉस्ट मॅनेज करून त्यांची ट्रीटमेंट, बऱ्याच वेळेस काय होतं की कॉस्ट जेव्हा फॅक्टर येतो तेव्हा पेशंट काही दिवस ट्रीटमेंट घेतात आणि नंतर ते ट्रीटमेंट सोडून देतात. किंवा समजा त्यांचा कोर्स असेल 8 सायकल्सचा, 8 वेळा त्यांना ट्रीटमेंट घ्यायची असेल, 4मध्ये त्यांना बरं वाटायला लागलं आणि कॉस्टिंगचा थोडाफार हे असेल तर मग ते 5व्या, 6व्या, 7व्याला तेवढे रेग्युलरली येत नाहीत किंवा कंप्लायन्स जे आम्ही म्हणतो ते कमी होऊन जातं. तर अशा वेळेस त्या पेशंट्सला ती जी मदत गरज असेल किंवा त्यांना ते काउन्सिल करून त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित व्हावी यावर फोकस करणे फार गरजेचं आहे. सर्व पेशंट्सनी हे लक्षात घेणं पाहिजे की ट्रीटमेंट समजा पूर्ण झाली तर आजार येण्याचं प्रमाण कमी होतं आणि इन फ्युचर
आपण आता इथे 2 पैसे वाचवायला जातो, पण इन फ्युचर होणारा जो खर्च आहे तो खूप मोठा असू शकतो, समजा बरोबर. आजार परत आला तर. तर लाँग रनमध्ये विचार केला तर ट्रीटमेंट कंप्लीट करणे किंवा त्याचा जो एक रेकमेंडेड कोर्स कंप्लीट करणे फार गरजेचं आहे. आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्सला चांगली ट्रीटमेंट मिळते, पण ती खर्चिक आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, टाटा, GCR आहे किंवा गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, जिथून मी माझं शिक्षण घेतलं आहे, ते खूप चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, लेटेस्ट अप टू डेट ट्रीटमेंट देतात. पण नंबर ऑफ पेशंट्स एवढे असतात ना, की जे एक हँड होल्डिंग व्हायला पाहिजे किंवा प्रत्येकाला जे एक पर्सनल अटेन्शन Personal राहायला attention. पाहिजे, ते तेवढं तिथे पॉसिबल होत नाही. म्हणजे जितकी इच्छा जरी असली तरी ते पॉसिबल होत नाही, ह्युमनली नॉट पॉसिबल. पण मग हे जे आमचे सेंटर्स आहेत, तिथे आम्ही ह्याचाच फोकस करतो की कमीत कमी खर्चामध्ये मिनिमम टू मिनिमम जे काही आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आपण ट्रीटमेंट पेशंटला प्रोव्हाइड केली आणि त्याच्यामधनं त्याची ट्रीटमेंट समजा चांगल्या प्रकारे कंप्लीट झाली तर त्याचे आउटकम्सही चांगले राहतील, त्याच्यावर फोकस करतो. डॉक्टर, बरेच वेळा काय होतं, महिलांना कॅन्सर म्हटलं की सगळ्यात आधी भीती वाटते, ती म्हणजे ती केमोथेरपी वगैरे जे थेरपीज असतात त्यामध्ये हेअरफॉल खूप होतो, मग त्यांना भीती वाटते की माझे पूर्ण केस जातील अँड ऑल. सो यावर आता सध्या आधुनिक ट्रीटमेंट्समध्ये काही सोल्युशन आहे? आणि सेकंड थिंग, स्क्रीनिंगबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण आधीच आपल्याला कळू शकेल की आपल्याला असे काही सिम्पटम्स दिसतात किंवा पुढच्या स्टेजला कळण्याआधी जर सुरुवातीला कळालं तर Correct. तुम्ही जसं म्हणालात की Right. सोपी होऊ शकते ट्रीटमेंट, तर हो. त्यावर पण सांगाल? राईट. सो बेसिकली कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये जी किमोथेरपी औषधं आपण देतो त्यांचं फंक्शनिंग असं असतं की ते रॅपिडली डिवायडिंग सेल्सला किल करतं. राईट. कॅन्सर सेल्स हे रॅपिडली डिवायडिंग असतात आणि त्यामुळे मॅक्झिमम किमोथेरपी ही कॅन्सरच्या सेल्सवरती काम करते. पण शरीरामध्ये असेही काही पेशी असतात जे स्वतःहून रॅपिडली डिव्हिजन करत असतात. आता तुमचे केस किंवा हेअर फॉलिकल्स, केसांची जी मुळं म्हणतो आपण, ते तिथे ग्रोथ ही नेहमी होत असते, त्यामुळे केस डेव्हलप होत असतात. राईट. सो किमोथेरपीचा इफेक्ट त्यांच्यावरही पडतो आणि त्यामुळे केस गळतात. राईट. तर आता बरंचसं संशोधन झालं त्याच्यावरती की आपण हेअर फॉलिकल्सला किमोथेरपीच्या दरम्यान कसं प्रोटेक्ट करू शकतो. ओके. आणि त्यावरती आता एक जे एक इन्स्ट्रुमेंट किंवा आपण म्हणू शकतो मशीन आलेलं आहे, त्याला म्हणतात स्कॅल्प कूलिंग मशीन. स्कॅल्प कूलिंग मशीन म्हणजे काय की केसांच्या मुळांना थेरपीच्या दरम्यान आपण एक थंड टेम्परेचर प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यावरती मेकॅनिकल थोडं प्रेशर डेव्हलप होतं. ह्याने काय होतं की तिकडची जी मुळं असतात किंवा तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्याला माहिती आहे थंड झालं की ब्लड सर्क्युलेशन तिकडचं कमी होतं. वेझो कन्स्ट्रिक्शन म्हणून एक फिनॉमिनन असतो की जे रक्ताच्या वाहिन्या आहेत त्या नॅरो होतात आणि त्यामुळे जे थेरपीचे औषधं आहेत किंवा त्यांचा जो इफेक्ट आहे या हेअर फॉलिकल्सवरती तो कमी होतो, तिकडचं मेटाबॉलिझम कमी होतं आणि हेअर फॉलिकल्स जे डॅमेज होणार असतात थेरपीमध्ये ते कमी डॅमेज होतात. म्हणजे समजा 100 हेअर फॉलिकल्स असतील आणि 80 डॅमेज होणार होते, तर समजा आपण ही स्कॅल्प कूलिंग नावाची टेक्निक वापरली तर 100 पैकी 20च डॅमेज होतील. म्हणजे एखादी महिला जी किमोथेरपी घेते तर तिचे केस नवीन व्यक्तीला असं वाटेल की मे बी विरळ झालेले आहेत, कम्प्लिटली गेलेले नाहीत, ओके. जे आपण किमोमध्ये एक्सपेक्ट करतो. आणि आपल्या तिन्ही सेंटर्सला आमच्याकडे स्कॅल्प कूलिंगची सुविधा उपलब्ध आहे आणि आम्ही दर सेशननंतर पेशंटकडनं एक फीडबॅक फॉर्मही घेतो की तुम्हाला ही जी ट्रीटमेंट कंप्लीट झाली, स्कॅल्प कूलिंग तुम्ही वापरलं, तर तुम्ही नेक्स्ट पेशंटला रेकमेंड कराल का? आणि महिला ह्या विषयाबद्दल खूप सेन्सिटिव्ह असतात. राईट. आणि ऑन ॲन ॲव्हरेज एक 80 ते 85% महिलांनी सांगितलं की येस वी विल रेकमेंड दिस टू द नेक्स्ट लेडी. सो दॅट इटसेल्फ इज अ टेस्टिमोनियल की द ट्रीटमेंट और स्कॅल्प कूलिंग इज अन इफेक्टिव्ह वे टू प्रिव्हेंट हेअर फॉल ड्युरिंग किमोथेरपी. सो महिलांनी बिलकुल घाबरायचं नाही आहे. केस गळणे जरी एक पार्ट अँड पार्सल असेल ट्रीटमेंटचं, तरी ह्या अशा प्रकारच्या आधुनिक उपचार पद्धती वापरून आपण ते जे स्कॅल्प कूलिंग किंवा केस गळणे आहे ते कमीत कमी करू शकतो, जेणेकरून तुम्ही तुमची जी दैनंदिन जीवनशैली आहे किंवा जे एक डेली रुटीन आहे, काम आहे, तुमचं वर्क आहे, ते यू कॅन डू इट व्हेरी इफेक्टिव्हली अँड रुटीनली. ओके. डॉक्टर, टार्गेटेड थेरपी असेल किंवा इम्युनोथेरपी असेल, या थेरपीज व्यतिरिक्त आता आधुनिक कोणत्या काही थेरपीज आलेल्या आहेत का? करेक्ट. भरपूर थेरपीज आलेल्या आहेत. त्याआधी आपण एक महत्त्वाचा विषय घेऊया, स्क्रीनिंग. स्क्रीनिंग म्हणजे काय की जे व्यक्ती आहेत ज्यांना अजून आजार डेव्हलप झालेला नाही, तर अशा व्यक्तींमध्ये आपण काय तपासण्या करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला अर्ली डिटेक्शन करता येईल एखाद्या आजाराचं, म्हणजे कॅन्सरच्या आजाराचं. तर लेडीज किंवा फिमेल्समध्ये आणि मेल्समध्ये अशा वेगवेगळ्या टेस्ट आहेत जे ठराविक वयानंतर आपल्याला कंपल्सरी करायला पाहिजे. तर फिमेल्समध्ये किंवा लेडीजमध्ये आपल्याला
ब्रेस्ट कॅन्सर हा नंबर 1 कॅन्सर आहे. तर त्यासाठी मॅमोग्राफीची तपासणी ही दरवर्षी एकदा मॅमोग्राफीची तपासणी 40 ह्या वयोगटानंतर आफ्टर एज ऑफ 40 करायलाच पाहिजे. ओके. एव्हरी इयर मॅमोग्राफीची तपासणी 40 वयाच्या नंतर आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि मॅमोग्राफी म्हणजे काय असतं की ब्रेस्टचा एक एक्सरे केला जातो आणि त्यामध्ये ॲज पर रिसर्च समजा गाठ डेव्हलप होण्याची प्रोसेस सुरू झाली असेल तर ती आपल्याला ऑलमोस्ट 1.5 ते 2 वर्ष अगोदर कळू शकतं. हाताला गाठ लागण्याच्या 1.5 ते 2 वर्ष अगोदर आपल्याला ते त्या एक्सरेमध्ये दिसायला लागते. राईट. सो ही एक नॉर्मल आणि खूप सोपी मेथड आहे ब्रेस्ट कॅन्सरला अर्ली डिटेक्ट करण्याची, ज्यामुळे लवकर आपण एखादं छोटं ऑपरेशन म्हणा किंवा करून ती तेवढे बदल ऑपरेट करून काढून टाकू शकतो किंवा त्यांच्यावरती योग्य ते उपचार इन टर्म्स ऑफ किमो, इम्युनोथेरपी किंवा हॉर्मोनल थेरपी देऊ शकतो. दुसरी जी तपासणी आहे ती आहे पॅप स्मिअर टेस्टिंग, जी सर्व्हायकल कॅन्सरसाठी आहे. सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा आजार. तर तिथे पॅप स्मिअर म्हणजे एक स्वॅब टेस्टिंग घेऊन आपण तिकडनं एक सॅम्पल घेतो आणि ते तपासतो आणि त्यामध्ये आपल्याला काही समजा अर्ली चेंजेस असतील, काही बदल होत असतील तर ते कळतात आणि त्यावेळेस अगदी सोप्या म्हणजे डे केअर प्रोसिजर, अर्ध्या तासाच्या प्रोसिजरमध्ये आपण हे सेल्स काढून टाकू शकतो आणि पेशंटला इन फ्युचर सर्व्हायकल कॅन्सरपासून वाचवू शकतो. सोबत तुम्ही HPV व्हायरस ह्याच्या अगेन्स्ट लस किंवा व्हॅक्सिन आलेलं आहे तेही ऐकलं असेल. सो ते सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन असंच म्हणतो आम्ही त्याला. तर ते जे व्हॅक्सिन आहे हे वयोगट 11 ते 15 यामध्ये मुलांना आणि मुलींना दोघांनी ते सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन घ्यायचं आहे. ते ॲक्च्युली व्हॅक्सिन सर्व्हायकल कॅन्सरचं नसून व्हायरसच्या अगेन्स्ट व्हॅक्सिन आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या अगेन्स्ट ते व्हॅक्सिन आहे विच इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड व्हायरस. आणि त्यामुळे इन फ्युचर 100 व्हायरस इन्फेक्टेड पेशंट्सला ऑलमोस्ट 15 ते 20 पेशंट्सला पुढे जाऊन सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो. तर त्यासाठी समजा ह्या वयोगटात आपण व्हॅक्सिन दिलं तर इन जनरल पुढे ते इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी होतं आणि इनडायरेक्टली तुम्ही सर्व्हायकल कॅन्सरपासून त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला वाचवत आहात. राईट. सो लेडीजमध्ये मॅमोग्राफी करणे, पॅप स्मिअर करणे, मॅमोग्राफी वर्षातून एकदा 40 या वयानंतर, पॅप स्मिअर टेस्टिंग ही 3 वर्षातून एकदा करायची असते 30 या वयानंतर. ओके. दुसरं मेल्स किंवा पुरुषांमध्ये आपण प्रोस्टेट कॅन्सरसाठी तपासणी करतो. त्याच्यामध्ये PSA टेस्टिंग म्हणून टेस्ट असते आणि क्लिनिकल इव्हॅल्युएशन, डिजिटल रेक्टल इव्हॅल्युएशन आम्ही म्हणतो, ते 50 वयाच्या नंतर आपल्याला सुरुवात करायचं असतं. सोबत आतड्यांचा कॅन्सर हा खूप वाढत चाललेला आहे भारतामध्ये, कोलॉन आणि रेक्टम ह्या एरियातला. तर त्यासाठी पण टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये आम्ही ब्लड पास होतं आहे का मोशन्समधून त्याची तपासणी करतो आणि गरज पडल्यास दुर्बीण तपास म्हणजे कोलोनोस्कोपी टेस्ट करतो. तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत फॉर मेल्स अँड फिमेल्स दॅट वी हॅव टू डू ॲट द पर्टिक्युलर एज. देन कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की इम्युनो आणि टार्गेटेड थेरपीज जे आता नवीन डेव्हलप झालेले आहेत त्या पलीकडे अजून आता लेटेस्ट किंवा रिसेंट मोस्ट ॲडव्हान्सेस काय आहेत कॅन्सरचे. तर त्यामध्ये आता नवीन प्रकारच्या थेरपीज आलेल्या आहेत ज्याला म्हणतात कार टी सेल थेरपी. आता हा कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. कार टी सेल थेरपी नेमकी काय असते तर आपल्याला असं दिसून आलेलं आहे की कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्या शरीरामध्ये लपून राहतात. राईट. ते इनव्हिजिबल असतात आपल्या इम्युन सिस्टमसाठी. तर आता हे असं संशोधन झालेलं आहे की आपण त्या कॅन्सरच्या पेशींमधले काही ठराविक अँटीजन्स म्हणजे प्रोटीन सिक्वेन्सेस मॅप आऊट करतो, त्यांना स्टडी करतो आणि आपल्या बॉडीचे जे सोल्जर सेल्स आहेत त्यांना कलेक्ट करून लॅबमध्ये एकमेकांना त्यांची ओळख करून देतो. ठीक आहे. म्हणजे ते जे आपले सोल्जर सेल्स आहेत ते त्यांना आयडेंटिफाय करायला शिकतात. आणि हे जे मिक्सचर किंवा नवीन सेल फॉर्म होतो ज्याला आम्ही म्हणतो कायमेरिक टी सेल, तर त्या टी सेल्सच्या पॉप्युलेशनला ग्रो करून परत आपण बॉडीमध्ये इंजेक्ट करतो. ओके. सो आता ह्याच्यामध्ये काय होणार की ह्या सेल्सला ऑलरेडी माहिती आहे की कॅन्सरच्या पेशींना ओळखायचं कसं. तर आपण बाहेरनं जेव्हा त्या इंजेक्ट करतो शरीरामध्ये त्या पूर्ण बॉडीमध्ये सगळे जे कॅन्सरचे सेल्स असतात त्यांना ओळखतात आणि मग त्यांना अटॅक करतात. तर ही झाली कार टी सेल थेरपी. राईट. तर ही प्रत्येक पेशंटसाठी आपल्याला कन्स्ट्रक्ट करावी लागते किंवा ती बनवावी लागते लॅबमध्ये. राईट. आणि आता नवीन अशी पण आलेली आहे थेरपी की जी ओव्हर द शेल्फ असते, त्याला आम्ही म्हणतो बाईट थेरपी म्हणजे बाय स्पेसिफिक अलिलिक टी सेल थेरपी. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की
असे काही औषध आहेत की एका साईडला ते ह्या सोल्जर सेल्सला बाइंड करतात आणि एका साईडला ते कॅन्सर सेल्सला बाइंड करतात. दे ॲक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन दीज टू सेल्स. ते त्यांना जवळ आणतात आणि मग ते एकमेकांना अटॅक करू शकतात. सो असं खूप इंटरेस्टिंग रिसर्च होत चाललेला आहे. जसं जसं आपला सायन्स प्रगत होत चाललेलं आहे, जसं जसं आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन आणि हे पेशी कशा बिहेव करतात किंवा त्यांचे मेकॅनिझम्स काय असतात वाचण्याचे हे कळतंय, तसे तसे आपण त्यांच्यावरती अटॅक कसं करू शकतो ह्याचं आपण रिसर्च करून त्या ट्रीटमेंट्स आपल्याला पेशंटला देता येतात आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स येताना आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल आता कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही आहे. आता ज्या आधुनिक ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत त्यामुळे आपण लवकरात लवकर यातून क्युअर होऊ शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये तर चान्सेस ऑलमोस्ट पूर्णच आहेत, राईट? सो तुम्ही या ठिकाणी आला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, इतकं सुंदररित्या आपल्या प्रेक्षकांना सांगितलं, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. सो मंडळी, कॅन्सर हा प्रत्येक वेळी शेवट नसतो. कॅन्सरवर योग्य ट्रीटमेंट जर तुम्ही योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घेतली तर तुम्ही त्यामधून पूर्णपणे क्युअर होऊ शकता. आणि आत्ताच डॉक्टर पुष्पक चिनवाडे यांच्याकडून तुम्ही ऐकलं किती सोप्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक थेरपीविषयी सांगितलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर तुम्ही यांना व्हिजिट करू शकता. सर्व काही डिटेल्स तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहेत. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सर्व कॉन्टॅक्ट्स नंबर दिलेले आहेत. लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला असे काही सिम्पटम्स खरंच दिसत असतील तर. आणि शक्य होईल तितक्या जर तुम्ही कोणतं व्यसन करत असाल तर त्यापासून स्वतःला दूर ठेवा. कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.